अफगाणिस्तान क्रिकेट संघाने अल्पावधीतच क्रिकेटमध्ये नावलौकिक मिळवलं आहे. T20 वर्ल्ड कप स्पर्धेत बलाढ्य संघाला पराभूत करत अफगाणिस्तानने लक्ष वेधून घेतलं, तसेच उपांत्य फेरीत स्थान मिळवलं होतं. आता अफगाणिस्तान संघ कसोटी क्रिकेटचा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. असं असताना तालिबान सरकारच्या डोळ्यात क्रिकेट खुपलेलं दिसतंय. त्यामुळे देशात क्रिकेटवर पूर्णपणे बंदी घालण्याची तयारी तालिबान सरकारने केली असल्याची चर्चा आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्य पदक विजेत्या भारतीय पुरुष हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 स्पर्धेतील अपराजित मालिका कायम राखली. कर्णधार हरमनप्रीत सिंगचा दरारा याही सामन्यात पाहायला मिळाला आणि त्यासमोर पाकिस्तानचा संघ हरला. सुरुवातीच्या काही मिनिटात आघाडी घेऊनही पाकिस्तानला तगड्या भारतीय संघाने पराभवाची चव दाखवली. पाकिस्तानने सामन्यात पुनरागमनासाठी जोर लावला, परंतु भारताचा गोलरक्षक कृष्णा पाठक याने अप्रतिम बचाव केला आणि यासह पाकिस्तानचा या स्पर्धेतील पहिलाच पराभव ठरला. भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याला डायमंड लीग फायनल 2024 मध्ये 1 सेंटीमीटरच्या फरकाने दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. त्याने तिसऱ्या प्रयत्नात 87.86 मीटर लांब भाला फेकला होता, जो ग्रेनाडाच्या अँडरसन पीटर्सपेक्षा 0.1 मीटर कमी अंतरावर पडला आणि अँडरसनने त्याच्या पहिल्याच प्रयत्नात इतक्या लांब भाला फेकला होता. पण जर्मनीच्या जुलियन वेबसला 85.97 मीटरसह तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. प्रथम सिंग आणि तिलक वर्मा यांच्या शतकांमुळे मोठी आघाडी घेणाऱ्या भारत अ संघाला ड संघाविरुद्धच्या दुलीप करंडक क्रिकेट सामन्यात निर्णायक विजयाची संधी निर्माण झाली आहे. आज सामन्याचा शेवटचा दिवस असून भारत अ संघाला 9 विकेट्सची गरज आहे. पहिल्या डावात 107 धावांची घेणाऱ्या भारत अ संघाने आपल्या दुसऱ्या डावात 3 बाद 380 धावा करून डाव घोषित केला आणि भारत ड संघासमोर 488 धावांचे आव्हान दिले आहे. बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी शिबिरातील सरावापेक्षा सामना सरावाला प्राधान्य देणाऱ्या सरफराज खानला केवळ 16 धावा करता आल्या, तर IPL स्टार रिंकू सिंगही अपयशी ठरला. त्यामुळे दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेत भारत ब संघाला तिसऱ्या दिवस अखेर 7 बाद 309 धावाच करता आल्या. भारत क संघाने आपल्या पहिल्या डावात 525 धावांचा डोंगर उभा करून आपली स्थिती भक्कम केली आहे. त्यांच्याकडे अजून 216 धावांची आघाडी आहे. मात्र आज सामन्याचा अखेरचा दिवस असल्यामुळे पहिल्या डावाची आघाडी गुणांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. भारतीय नेमबाजांनी पहिल्यांदाच एका ऑलिम्पिक स्पर्धेत 3 पदके जिंकण्याचा कारनामा केला. यामध्ये महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसाळेचाही समावेश आहे. दरम्यान या यशानंतर प्रथमच मराठमोळ्या स्वप्नील कुसाळेचा सत्कार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. मुंबईमध्ये नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावर गणेशोत्सवानिमित्त बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी त्याला उपहार देऊन गौरवान्वित केलं. या ठिकाणी खासदार श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीन ऑल टाइम प्लेइंग 11 जाहीर केली आहे. या संघात एकापेक्षा एक सरस खेळाडू निवडले आहेत. पाकिस्तानच्या 5 खेळाडूंना त्याने संघात स्थान दिलं असून इंजमाम उल हकला ऑल टाइम प्लेइंग 11चा कर्णधार जाहीर केलाय आणि ऑस्ट्रेलियाचे 4 खेळाडू संघात आहेत, तर भारताकडून एकमेव दिग्गज खेळाडू असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला स्थान दिलंय. इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या 2024च्या 3 सामन्यांच्या T20 मालिकेतील तिसरा सामना आज म्हणजेच 15 सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे. उभय संघांमधला हा सामना मॅचेस्टरच्या एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता खेळवला जाईल. दुसऱ्या T20 सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा 3 विकेट्स राखून पराभव केला.